श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सान्निध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलेही संकट अडचणी दुःख आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहे. सोडावे म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उभवण्याचा संबंध येत नाही. तसे कर्म पुन्हा भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंध नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील. एकटे असाल सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका. हळूहळू प्रयत्न करा. आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात. स्वामी म्हणतात तुझे मोठेपण येत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे जा. आजपासून 3 दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल. तुमच्यासाठी योजनेतील विलंब हे संरक्षण होते. त्याचे प्रेम तो तुमच्या जवळ आहे. सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. येते आणि आता
स्वामी म्हणतात, ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात ती अखेर आली आहे. तणाव, गोंधळ, निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपणार आहे हे जाणून घ्या. मी ते स्पष्टता, शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे. तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात. हा अध्याय तुमचा आतापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल. तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे, पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे. तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला संसार हादरवणार आहे. तयार राहा. विश्वासाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे. तुम्ही तयार आहात का? पुढचे 3 दिवस अविस्मरणीय आशीर्वाद, उघडे दरवाजे, बरे झालेले शरीर, नवीन करार आणि आम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरले जाईल. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद येणार आहे. प्रत्येकावर प्रेम करा. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम अनुभवा आणि तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे परत येईल. गुणाकार, आकर्षणाच्या नियमाने तुम्हाला आणखी काही गोष्टी परत पाठवल्या जातात. जेव्हा तुम्ही प्रेमाचे विकरण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे. प्रत्येक आनंददायक गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय करा. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा. मग बघा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं कमेंटमध्ये टाईप करा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य, भीती पळून जाईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या नात्यांमधले मतभेद मिटून जातील. जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे. माझी सर्व कामे मार्गी लागणार आहे. माझा आजचा दिवस आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात. तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते, जे यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही सकाळी हे करता, हे स्वतःला सांगता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो. सगळी कामे मार्गी लागतात. सर्व काही मनासारखे घडू लागते. स्वामी म्हणतात, जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका. संकटांना घाबरून लांब पळू नका.
तुम्ही जेवढं संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला अजून घाबरवायला तुमच्याजवळ अजून येईल. म्हणून संकटांना न घाबरता त्यांचा सामना करा, त्यातून मार्ग काढा. तुम्ही फक्त प्रयत्न करा, बाकी तुमच्या प्रयत्नांना सफलता मी देईन. तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग दाखवेन, तुम्हाला सफलता देईन. फक्त योग्य ते प्रयत्न करा, यश नक्कीच मिळवून देईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी तुमचा आशीर्वाद राहू द्या. आज रात्री तुम्ही सर्वोच्च शक्तिमान देवाच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. तुम्हाला शुभ्र आणि आनंदाची भावना जाणवेल. स्वामी म्हणतात, थांब, निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितकाच माझ्यापासून लांब होत जाशील आणि तू जितके पुण्य काम करत जाशील तितकाच माझ्याजवळ येत जाशील, मला प्रिय होत जाशील. तुमच्याकडून नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी स्वामी मला क्षमा करा असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देत असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही चांगलं वागलं पाहिजे. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात काही उद्दिष्टे साध्य करायचे असेल, काही मिळवायचं असेल तर रोज नवीन प्रयत्न करत राहिलं पाहिजे. रोज तेच करत राहाल तर त्यातून यश निर्माण होणार नाही. काही स्वप्न साध्य होणार नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रोज नवीन काहीतरी करून बघितलं पाहिजे, तरच यशाच्या जवळ जात जाल. प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जे काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगलं हवा. कधी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका. कोणत्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहे असे म्हणा. मग बघा, स्वामी तुमचे काम पूर्ण करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्तांनो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अंथरुणात पडल्यानंतर किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त 5 मिनिटे काढा आणि या 5 गोष्टी तुमच्या परमपिता परमेश्वराला, तुमच्या देवाला किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाला सांगा आणि या 5 गोष्टी रोज करा. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्हाला परमपिता भगवंताशी कराव्या लागतील. जर तुम्ही असे देवाजवळ बोलाल तर काही दिवसांनी तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसेल. तुम्ही सकारात्मकतेने भरून जाल. तुम्ही आनंदी राहायला लागाल. नैराश्य
टेन्शन, चिंता हे सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील, कारण तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. मग आता तुम्ही डोळे मिटून पुन्हा आम्ही काय सांगत आहोत याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम माझ्यासोबत देवाचे आभार माना. हे प्रभू, प्रिय देवा, मी तुझे आभार मानतो की आज मी जिवंत आहे, मी निरोगी आहे, माझे चांगले कुटुंब आहे, माझे चांगले संबंध आहे आणि मी आनंदी आहे. त्यांच्याबद्दल मी देवपित्याचे आभार मानतो. सहमत असाल तर धन्यवाद देवा असे कमेंटमध्ये टाईप करा. यानंतर ज्यांनी आज तुमचे चांगले केले नाही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याशीही बोला. कोणीतरी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल, कोणीतरी असे काही केले असेल ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. त्यांना लक्षात ठेवा आणि परमपिता देवाला म्हणा, हे देवा, तू आज माझ्यासोबत आहे. लोकांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या की माझे मन दुखावले गेले. परमेश्वरा, त्यांच्यामुळे आज मला त्रास होत आहे, पण तरीही तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, कारण त्यांनाही तूच निर्माण केले आहेस आणि त्यांनी त्यांच्या क्षमतेने जेवढे केले ते चांगले केले किंवा वाईट असेल त्यांना मी क्षमा करतो. त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक केली आहे हे जाणून घेऊन माझ्या अंतःकरणापासून त्यांना मी मनापासून क्षमा करतो आणि मी प्रार्थना करतो की तू त्यांना देखील क्षमा कर. हे शक्तिशाली देवा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आणि माझ्यावर लक्ष ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये होय टाईप करा. यानंतर तू कधीही जाणून बुजून कोणावर अन्याय केला आहेस का आणि त्याबद्दल परमपिता देवाजवळ क्षमा मागितली आहेस का? मागितली असेल तर उत्तम, नसशील मागितली तर माझ्याबरोबर बोल. हे देवा, ज्यांचे कोणाचे मन माझ्यामुळे दुखावले असेल आणि त्यांना अजूनही वेदना होत असतील, हे परमेश्वर, हे सर्वशक्तिमान देवा, मी त्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित करतो आणि त्या चुकीच्या कृत्यासाठी मला क्षमा कर देवा. आणि मला आशीर्वाद दे की आता मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे मी कोणाचेही नुकसान करू नये, माझ्यापासून कोणीही दुःखी होऊ नये. सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. आणि आता शेवटी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि माझ्यासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कामना करतो. माझ्या कल्याणासाठी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ते नेहमी आनंदी राहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहो आणि त्याचवेळी मी निरोगी आनंदी राहो, हीच सदिच्छा. प्रिय देवा, सर्व प्राणीमात्रावर तुझी कृपादृष्टी दाखव. हे परमेश्वरा, सर्वांना निरोगी बनवून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू असे आशीर्वाद दे देवा. आमचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण हो. स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सरळ उपाय आहे. स्वतः स्वामीसोबत जोडा. मी सर्व स्वामींवर सोपवणार आणि स्वामींची नामस्मरण करा. आपले कर्म करत राहा. हे कलियुग आहे, हे विसरू नका. तुझ्या वाटेला आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून प्रयत्न करून उभं राहणार सोडू नकोस. स्वामी पाहत आहे. नामस्मरण सोडू नकोस. कलियुग जरी असला तरी विजय शेवटी सत्याचाच होतो आणि खऱ्याचा होतो, हे कधी विसरू नका. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या मूर्तीवर होतात.
आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. कठीण रस्ते नेहमी खूप सुंदर ठिकाणी पोचवतात, एवढे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, अरे नको होऊ उदास. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे बंद करून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळतात. खूप काही शिकायला मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाची मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही. मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. आज आम्हा बाळांना ही समज दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचते. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहात का नाही. खरंच स्वामी महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पिताची छाया, तुम बिन स्वामी मी पारतो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर,
पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. तुम्ही यावर सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे. आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का? आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का? हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो. हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते. आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येय आणि जीवनमूल्य आहेत, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात. मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे. दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे, नवीन गोष्टी केल्या पाहिजे. एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि आशेने भरलेली असते. एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक गोष्टीची गरज असते, दृढ निश्चय, योग्य शिक्षण नव्हे. माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःचा मार्ग काढतो. आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे. आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहे आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत. आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागते. ते आपल्यासाठी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते. नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दाचे वापर करू नये. असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते. आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते. प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही. आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे. बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते. आणि चांगले केले की आपण नेहमीच जिंकणार आहोत, कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तो जिंकतो. जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी आज तुला म्हणतायत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील काही मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहे हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहे. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात, हरकत नाही,
तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात, तुम्ही किती दुःखाला, संकटांना तोंड दिले आहे. मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात, हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ कायम माझ्यासोबत आहे. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहे किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात. हवे तर म्हणा पुनर्जन्म, ज्यात आपल्याला पुण्याईमुळे स्वामीने त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस. असा मी केव्हा म्हणे, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशील, पण तुझे शब्द उघड जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख, यातना कमी होतील. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी माऊली असे टाईप करा. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते. पालकांची वागणूक हा एक आदर्श सण म्हणून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे. यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात. योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे, ही एक मोठी कला आहे, जी यशाची इच्छा करण्याची कला आहे. जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे. आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि आपली महत्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम, नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे. पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा. मन हे खूप अनमोल आहे, आपण त्याची काळजी कशी घ्यावी. जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात
त्यांच्यापासून दूर राहा आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा. आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते. आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात आधीच यशस्वी झाले आहेत आणि त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत. आपण त्या कार्याकडे पसरत राहतो. आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे. आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे. आपण लोकांकडून कशाची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आम्हाला मदत करण्यास सक्षम केले. असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो. लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे. योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहिती असले पाहिजे. फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला हृदयाला स्पर्श करत असतात. हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्याला प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमूर्त भेटवस्तू आहेत. काही वेळ भेट देणे, एक आजारी मित्र, त्याच्या घरी त्याच्या तब्येतीला विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे. आपण प्राण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुपारची किंमत अनमोल ठरते. आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करू शकतो. कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण हे पाण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असेल तर या 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेले चांगले आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही. दुसरे तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिसरा स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही. आपण जातानाही सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा. त्याचे आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदत म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्याचे दुःख, संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामीकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखले नाही. ज्या अनुभवाने तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं
तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणायचं. आपल्याला ही 5 वाक्य नेहमी बोलली पाहिजे. पहिलं, माझा देव सर्व समर्थ आहे. दुसरं, माझा देव अत्यंत प्रेमळ आहे. तिसरं, माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे. चौथं, माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे. पाचवं, माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभाच आहे व नक्कीच उभा असणारच आहे. हा संदेश इथेच समाप्त होतो. हा संदेश पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. स्वामी तुम्हाला नेहमी सुखी ठेवते ही मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ, दुःख आले तर श्री स्वामी समर्थ, संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या भूतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानवजातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन, त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाछायेत या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जकडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणते श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरीही कुठे पोचणार नाही
आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा. संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे. हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो. याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल.
माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही, पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत: व्यक्तीला वाईट स्वप्ने येतच असतात. यात काही नवीन नाही, परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यावर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा. दुसरा संकेत: जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हालाच सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तिसरा संकेत: शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. यामध्ये डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडफडल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे आणि याबद्दल शास्त्र वचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत: जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या, तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत: घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधीही पाहिली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील. 6वा संकेत: पाल्याशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. पाली चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडणे होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाची मुद्रा करू शकेल. मी कितीही वर्ष जगेन ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे.
काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला. तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या. मी त्यांची काळजी घेईन. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. ही सोनेरी शब्द अक्षर सोडणे की हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजळू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडाने सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामी ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्याने तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही विसरू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं, कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा.
पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला फसवू नका. ते टिकत पण नाही. हे वर्ष आता संपत आलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला लवकरच नक्की भेटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामीचा हा आदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे असतो. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे, माझे. खरं तर ती वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमची, नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धाही दूरचे. हेच जीवनाचं सत्य आहे. आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, जेवढ्या लवकर स्वीकाराल, तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे सोडू नका. जो आपलं कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या मनात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशा भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो. आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला
सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय, तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा, संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपलं स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटे नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते
की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला, तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. आनंदासाठी 5 सोपे नियम. पहिला, आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. दुसरा, तुमचे मन चिंतनापासून मुक्त करा. तिसरं, साधेपणाने जगा. चौथं, अधिक द्या. 5वं, कमी अपेक्षा करा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणाचे अनुकरण करा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे टाईप करा. स्वामी म्हणतात, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी म्हणतात, जरी मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुकरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ आहे कमेंटमध्ये टाईप करा. स्वामी म्हणतात, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. स्वामी सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण देऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन. तुमच्या इच्छा करा, तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळेल. आकर्षणाचा कायदा वापरून पैसे प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थ प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतरुणावर झोपत असाल तर ते तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर आता तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुझ्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारासह बदलण्यास मोकळे आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहे. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे टाईप करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुला म्हणत आहे,
हा आजचा व उद्याचा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जाईल. ग्रहणशील व्हा, तयार राहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारीपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. स्वामी म्हणतात, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझ्या सोबत आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहे याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळ, योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. स्वामी म्हणतात, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. देवाची वेळ कायमची अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेवा, मी सर्व ठीक करणार आहे. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुमचं बाळ आहे हे टाईप करा. स्वामी म्हणतात, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. स्वामी म्हणतात, काळ बदलेल. इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करेन, कारण बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडलेले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाई इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे, जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, व्हिज्युअलायझेशन आणि कृतीचे परिणाम होणार आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुमचं बाळ आहे टाईप करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एक वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्न सांगा आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण काळ
असतानाही विश्वासाने उभे राहा. नेहमी लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. तो मार्ग काढत आहे. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. स्वामी प्रेमाने म्हणतात, मी तुझ्या सोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. मी सर्व ठीक करणार आहे. तू घाबरून जाऊ नकोस. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. मी तुझ्या कायम पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ.